तिथे मुंबईमध्ये पुन्हा क्लीनअप मार्शलच्या नावावर लूट सुरू असल्याचं समोर आलं। मुंबईत पूर्व द्रुतगती मार्गावर भांडूपजवळ साध्या वेशात सामान्यांकडून वसुली करणाऱ्या क्लीनअप मार्शलला एबीपी माझानं रंगेहात पकडलं। तर एबीपी माझानं त्यांना काही प्रश्न करताच क्लीनअप मार्शल आणि त्याच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळावरून पळ काढला। याचा आढावा घेतलेला आहे प्रशांत बढेनं, पाहूया। मुंबईमध्ये कोविड काळामध्ये क्लीनअप मार्शलच्या नावाखाली जी लूट चालू होती, याबाबत एबीपी माझाने पर्दाफाश केल्यानंतर या क्लीनअप मार्शलच्या एजन्सींना दंड ठोठावण्यात आला, अनेकांना अटक झाली होती। मात्र पुन्हा एकदा मुंबई महानगरपालिकेने क्लीनअपचे जे कॉन्ट्रॅक्ट दिले त्यानंतर ही लूट पुन्हा एकदा होताना दिसते आहे। आपण जर या ठिकाणी बघितलं, आता मी पूर्व द्रुतगती मार्गावर आहे, या ठिकाणी हे जे क्लीनअप मार्शलचे महाशय आहेत त्यांनी या ठिकाणी विदाऊट युनिफॉर्म आहेत, यांच्याबरोबर 4 ते 5 माणसं जे आहेत ते विदाऊट युनिफॉर्म होती आणि त्यांनी इथे जे काही गोरगरीब लोक आहेत, ट्रक चालक आहेत, त्यांच्याकडून तब्बल 1200 रुपयाची मागणी केली आणि यांच्याकडे युनिफॉर्म देखील नाही अशी स्थिती आहे। काय सांगाल, तुम्ही कोण आहे? कोण आहे तुम्ही? फोन ठेवायचं, कोण आहे तुम्ही? कितना रुपया मांगा आपसे? कितना रुपया मांग रहे थे? 1200 रुपया बोला था, 1200 रुपया। आपको देखा तो बाद में बोलता 200 रुपया दे। नहीं, आपको देखा भी नहीं था। आपको देखा तो 200 रुपया दूंगा। नहीं देगा 1200 तो चौकी में ले जाऊंगा तुमको। हमको तुम्हारा साथ दो जन थे और ये वीडियो चलाया था, मैं इधर बाजू में खड़ा था, बोला तू भी भरेगा 1200 भी, इसके लेगा तो तू भी देगा, ऐसे बोल रहा है। तो ड्राइवर मेरा आया, पूछने लगा क्या हुआ, बोला तू कौन है पूछने वाला, ऐसा बोला। तो बोलता क्यों नहीं पूछेगा, मेरे साथ में है, मेरे गाड़ी के पास साथ में आए, काम करने गया था, तो मैं क्यों नहीं पूछेगा। बोला तू है कौन पूछने वाला, चल गाड़ी पे तू बैठ। उसको करके हाथ खींच रहा है। कशा काय तुम्ही 1200 रुपये सांगू शकता? मैं झूठ बोला था, मैं ड्राइवर तू झूठ बोला साथ में था। वो पूछो वो भी नहीं साथ में था। ये कितना रुपया मांगे? कितना रुपया मांग रहे थे? 1200 रुपया। 1200 रुपया मांग रहे थे, बोलने की नहीं जाएगा तो गाड़ी पे बैठ, चौकी लेके चलता, मार भी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।